राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नवी मुंबई औरंगाबाद महानगरपालिकेसाठी 22 एप्रिलला मतदान. शिवसेना प्रमुखांचा विश्वासघात करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. वैभव नाईकांचा राणेवर प्रहार. ग्रामीण भागातील सर्व दलित वस्त्यात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार. सौ वर्षाताई भोसीकर. अज्ञात वाहनाच्या धडकेत बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे दुचाकीस्वार ठार. किनवट नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला लातूर येथील विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने. आता बातमीपत्र विस्ताराने. नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 22 एप्रिलला दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार असून 23 एप्रिलला मतमोजणी होईल. आज मध्यरात्रीपासूनच आचारसंहिता लागू होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 111 तर औरंगाबाद महानगरपालिकेच्या 113 पदासाठी ही निवडणूक होत आहे. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 31 मार्च 2015 ते 7 एप्रिल 2015 पर्यंत उमेदवारी अर्ज दिले आणि स्वीकारले जातील. 8 एप्रिल 2015 रोजी अर्जाची छाननी, त्यानंतर लगेचच अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. 10 एप्रिल 2015 रोजी दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेता येतील. 11 एप्रिल 2015 रोजी अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील. त्याचवेळी मतदान केंद्राची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 22 एप्रिल 2015 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत मतदान होईल. 23 एप्रिल 2015 रोजी सकाळी 10 पासून मतमोजणी सुरू होईल. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतरच आचारसंहिता संपुष्टात येईल. आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिदर्शन पत्रासोबतच जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक राहील. छाननीच्या वेळी मूळ जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र तपासण्याकरिता सादर करावे लागेल. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरविण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार ते कारवाई करतील असंही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. शिवसेना प्रमुखांचा विश्वासघात करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास कुडाळचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला. वांद्रे पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज तृप्ती सावंत यांचा अर्ज दाखल करण्यात येत आहे. अर्ज भरण्यासाठी वैभव नाईक यांच्यासह राज्यभरातील शिवसैनिकांनी वांद्र्यात गर्दी केली आहे. वैभव नाईक यांनी कुडाळ मतदारसंघात नारायण राणे यांचा पराभव केला आहे. मात्र आता नारायण राणे वांद्र्याची पोटनिवडणूक लढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधला. शिवसेना प्रमुखांशी गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असं नाईक म्हणाले. दरम्यान शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे आजपासून या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येत आहे. ग्रामीण भागातील सर्व दलित वस्त्यात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले आहे. कंधार तालुक्यातील फुलवड येथे नळ योजनेचे उद्घाटन भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, सरपंच शिवहार मंगनाळे, हनुमंत पेटकर, मिनी बीडीओ प्रदीप सोनटक्के, शाखा अभियंता सुधाकर केंद्रे, धोंडीबा बोरगावे, विश्वांबर बसवंते, गयाबाई वाघमारे, ज्ञानोबा वाघमारे, रमाबाई गोदने आदींची यावेळी उपस्थिती होती. पुढे त्या म्हणाल्या, ग्रामीण भागात रस्ते, वीज पुरवठा या मूलभूत सुविधांमध्ये पाणी महत्त्वाचे आहे.
प्रत्येक गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी माझा प्रयत्न राहणार असून आवश्यकता असणाऱ्या गावांना स्वतंत्र नळ योजना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फुलवळच्या नई आबादी येथील दलित वस्तीमध्ये अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या भागात स्वतंत्र नळ योजना करण्यात आली. फुलवळ सर्कलमध्ये टंचाई भागात पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी आपण तत्पर असून पूरक नळ जोडणी, विंधन विहीर, अधिग्रहण किंवा टँकद्वारे पाणी पुरवठा केला जाईल. नागरिकांनीही भविष्य काळात टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाच्या योजना राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर यांनी केले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील मारुती मानिका लोकडे यांनी तेलंगणा प्रदेशातील बोधन येथे अंत्यविधी आटोपून गावाकडे परत येत असताना त्यांच्या गाडीस एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. बोधन येथे आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी लोकडे हे स्वतःच्या दुचाकीवर दिनांक 21 मार्च रोजी गेले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान सगरोळी येथे जात असताना काली फाटा येथे सगरोळीकडून कार्ला फाटाकडे येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यावेळी त्यांना बिलोली येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर शासकीय रुग्णालय नांदेड येथे पाठवण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मागे 2 मुलं, 1 मुलगी, नातवंड असा परिवार आहे, अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. किनवट नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व्यंकटराव मुकुंदराव नेम्मानीवार यांचे एलबट वाडलू अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात येऊन त्यांनी घेतलेले सर्व लाभ वसूलपात्र ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे असा निर्णय लातूर येथील विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने नुकतेच दिले आहेत. यामुळे किनवट शहरात खळबळ माजली आहे. या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर व्यंकटराव नेम्मानीवार यांनी किनवट नगर परिषदेत 1985 साली नगरसेवक व नगराध्यक्षपदी निवडून आले. या खोट्या प्रमाणपत्राद्वारे त्यांनी शासनाची फसवणूक करून इतरही लाभ घेतले असल्याची तक्रार त्यांचे सख्खे मोठे बंधू नारायणराव नेम्मानीवार यांनी जात पडताळणी समिती लातूरकडे केली. यापूर्वीही व्यंकटराव नेम्मानीवार यांनी जात प्रमाणपत्र तहसीलदार किनवट यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 1988 रोजी अवैध ठरविल्याने ते माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे अपील दाखल केली असता दिनांक 16 ऑगस्ट 1989 अन्वये अपील खारिज केली. या आदेशाविरुद्ध व्यंकटराव नेम्मानीवार यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली. या प्रकरणात न्यायालयाने पुढील निर्णय 8 आठवड्यात देण्यास विभागीय जात पडताळणी समिती लातूर यास आदेशित केले. त्या आधारे जात पडताळणी समितीने दिनांक 4 ऑगस्ट 1912 रोजी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. याविरुद्ध उच्च न्यायालयात व्यंकटराव नेम्मानीवार यांनी या निर्णयाचा विरोधात पुन्हा याचिका दाखल केली असता न्यायालयाने सदर प्रकरणात पुनर्निर्णयासाठी समितीकडे परत पाठवून 6 महिन्यात अंतिम निर्णय घेण्यास आदेश दिले. त्यानुसार जात पडताळणी समितीने अर्जदार व तक्रारदार यांची वेळोवेळी सुनावणी घेऊन व्यंकटराव नेम्मानीवार यांनी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खोटे विधान व बनावट दस्तऐवज दाखल करून लबाडीने खोट्या जातीचे प्रमाणपत्र मिळवले असल्यामुळे समितीने सदर
प्रमाणपत्र अंतिमतः अवैध ठरवले. व्यंकटराव नेमानिवार यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त केले आहे. 1985 ची नगर परिषदेची निवडणूक रद्द करून या काळात त्यांनी उचललेले लाभ वसूल करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या समितीने निर्देशित केले आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध किनवट JMFC न्यायालयात तक्रार दाखल करण्यात KL सुपेकर, पोलीस निरीक्षक दक्षता पथक, जात पडताळणी समिती यांना निर्देश केले आहेत. यामुळे या भागातील खोटे जात प्रमाणपत्र धारकांचे धाबे दणाणले आहेत, अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. नवी मुंबई औरंगाबाद महानगरपालिकेसाठी 22 एप्रिलला मतदान. शिवसेना प्रमुखांचा विश्वासघात करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, वैभव नाईकांचा राणेवर प्रहार. ग्रामीण भागातील सर्व दलित वस्त्यात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार, सौ वर्षाताई भोसीकर. अज्ञात वाहनाच्या धडकेत बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे दुचाकीस्वार ठार. किनवट नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला लातूर येथील विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याबरोबर.